प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे नव्हे नव्हे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता आपल्या संसाराची पूर्णाहुती देणारे वैराग्य राग रसिक भगवान जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आपल्या अंतकरणामध्ये सुखाचा आलेला अनुभव प्रगट करणारा अभंग आहे। या प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्म्याच्या समोर उभं राहतात आणि म्हणतात, हे देवा, अरे मी वैष्णवाच्या सानिध्यामध्ये राहिलो, वैष्णवाच्या संगतीमध्ये राहिलो आणि त्यामुळं मला अत्यंत आनंदाची प्राप्ती झाली। अभंगाचं प्रथम चरण। महाराज, तुम्ही वैष्णवाच्या सानिध्यामध्ये राहिले, तुम्हाला आनंद प्राप्त झाला, मग तो आनंद तुम्ही एकट्यानं उपभोगला का इतरांनाही दिला? तर जगद्गुरु तुकोबाराय सांगू लागले, बाबा हो, मला आनंद प्राप्त झाला, पण तो आनंद मी एकट्यानं न उपभोगता मी तो गाण्याच्या, नाचण्याच्या आणि उड्या मारण्याच्या माध्यमातून इतरांनाही दिला। अभंगाचं दुसरं चरण। महाराज, व्यावहारिक दृष्टीने जर पाहिलं तर नाचण्याची माणसाला लाज वाटते, तुम्हाला लाज वगैरे काही वाटली नाही का हो? तर तुकोबाराय सांगतात, आता मला कशाचीही लाज, कोणापासूनही भय राहिलेलं नाही। अभंगाचं तिसरं चरण आणि शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, हे पंढरीनाथा, आता माझ्या जीवनामध्ये संताची संगती, वैष्णवाची संगती रूपी योग प्राप्त झाला आहे। या योगाचा क्षम करण्याची जबाबदारी तुझी आहे। अभंगाचा सरळ सरळ अर्थ। विठाला पण या अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी साधू संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन, पुनीत आणि पवित्र झालेल्या आपल्या या कुंडी नगरीमध्ये सर्व गावकरी मंडळी, भजनी मंडळी सर्वांच्या सहकार्याने गेल्या 23 वर्षापासून आपण हा नवरात्र महोत्सव साजरा करत आहोत। या महोत्सवाचं हे 24वे वर्ष। एके दिवशी सहज आपले एकनाथ दादा आणि बबलू भैया यांनी फोन केला, म्हणले, महाराज तुमची तारीख पाहिजे। आणि खरं सांगू महाराज, कुंडीकराचा फोन यावा आणि त्यांना नकार द्यावा असं मला तरी वाटतंय, कोण्या महाराजाची हिंमत नाही। कारण ह्या लोकांचं महाराज साधं कार्य नाही। माऊली ज्ञानोबराय मधुकरी मागायचे, पण त्यांना मधुकरी वाढायचं भाग्य सर्वांना नव्हतं, पण मधुकरी वाढायचं भाग्य माऊली ज्ञानोबरायांनी मला प्रदान केले, हे लक्षात ठेवा। कारण आज आम्ही या ठिकाणी जे उभे आहोत, हे आमचे काही तप नाही किंवा काही सामर्थ्यही नाही, हा सर्व आमच्या माता माऊल्यांनी आम्हाला जी मधुकरी खाऊ घातली, त्या मधुकरीची शक्ती ही आहे। आज सर्वजण अगदी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आपल्या लेकराचं कौतुक पाहण्याकरता, कारण मी देखील या ठिकाणी मधुकरी खाल्लेली महाराज। हा सुंदर असा योग आहे। आणि या कीर्तनाकरता आज विशेष उपस्थित असणारे हरिभक्तीपरायण, की ज्यांच्या गायनामधून अभंगाचा भाव काय आहे हा प्रगट होतो। आता तुम्हाला अनुभव येत असेल दररोजचा, ज्यांच्या गायनातून अभंगाचा भाव आपल्या समोर प्रगट होतो, अशा हरिभक्तीपरायण आदरणीय रामेश्वरजी महाराज पवार शिंदे टाकळीकर महाराज जी देखील आहेत। त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण वाकीकर महाराज, भगवान महाराज शिंदे वाकीकर, दोघांचाही असा आहे, त्यांचा आवाज आणि स्वभाव सारखा आहे, गोड।
आवाजही गोड आहे, स्वभावही गोड आहे, सर्व आहेत. हातामधून प्रत्यक्ष मृदंग बोलतोय असे संतोष महाराज धोनी आहेत. आणि समोर बसलेले आपल्याच गावचे की अगदी 15-16 वर्ष झाले असतील किंवा जास्तही झाले असतील. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान, साधकाचे मायबाप, प्रेममूर्ती सद्गुरू नामदेवजी महाराज चारठाणकर बाबांनी आपल्या सर्व कुंडीकर ग्रामस्थांना एक शब्द दिला बापू, आणि त्या शब्दाचं पालन आजपर्यंत आपण सर्वजण करत आहात. बाबांनी एक 15-16 वर्षापूर्वी एक छोटंसं रोपटं लावलं. भगवान मल्लिकार्जुन वारकरी शिक्षण संस्था, आणि त्या संस्थेचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण अमोलजी महाराज मोगल महाराज देखील आहेत. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. सर्व अगदी लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील घरी बसल्या बसल्या आपण मोबाईलवर कीर्तन पाहू शकत होतो. याचं कारण यूट्यूब आहे, बरोबर ना. असंच यूट्यूबला सर्वात जास्त प्रसिद्ध चॅनल गजेर कीर्तनाचा, त्या चॅनलचे मालक हरिभक्तीपरायण आमचे ताटे भाऊ दादा देखील उपस्थित आहेत. त्यांचं यूट्यूबला गजेर कीर्तनाचा हे यूट्यूब चॅनल आहे. सर्वांनी त्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. अगदी 2-4 दिवसानंतर हे कीर्तन आपल्या यूट्यूबला येणार आहे. अशा प्रकारे अगदी गोड कार्यक्रम आहे. सर्वांच्या चरणार विंद होऊन सेवेला आपण आरंभ करू. विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा असून या अभंगामधून जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना करतात. तुम्ही म्हणताल महाराज प्रार्थना म्हणजे काय हो? तर ऐका, भगवंताच्या चरणावर लीन होऊन आर्त भावनेनं भगवंताला केलेल्या मागणीला प्रार्थना म्हणायचं. विठ्ठला काय आर्त भावनेनं भगवान परमात्म्याकडे मागणी करणं याला प्रार्थना म्हणायचं. पण पहा, जगद्गुरु तुकाराम महाराज आणि मागणी हे शक्य आहे का हो? नाही का? कारण दुधामध्ये दूध दादा शक्य आहे, किंवा पाण्यामध्ये पाणी शक्य आहे, दुधामध्ये पाणी बोला शक्य आहे, राहतं. दारूमध्ये पाणी अनुभव नाही वाटते कोणाला. पण तेलामध्ये पाणी नाही का? प्रचंड विरोध आहे. त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि भक्ती योग्य आहे, जगद्गुरु तुकाराम महाराज आणि ज्ञान योग्य आहे, जगद्गुरु तुकाराम महाराज आणि वैराग्य योग्य आहे. पण जगद्गुरु तुकाराम महाराज आणि मागणी शक्यच नाही का? कारण जे जगद्गुरु तुकाराम महाराज दिल्यालाही घेत नाहीत ते मागतील कसं? ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या श्री गुरु जगद्गुरु तुकाराम महाराजांची परिस्थिती पाहिली आणि त्यांना वाटलं, अरे आपल्या सद्गुरूंना आपण काहीतरी दिलं पाहिजे. खरं तर तुकाराम महाराजांची श्रीमंती एवढी आहे की आकाशालाही गवसणी घालणारं व्यक्तिमत्व म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. तुका आकाशा एवढा. पण व्यावहारिक परिस्थिती पाहिली, भरपूर असा नजराना घेतला, हिरे माणिक मोती सोनं नाणं अलंकार घेतले, कपडे लते घेतले, मावळ्यांनी सर्व अलंकार घेतले. पण तो नजराना जगद्गुरु तुकोबारायच्या समोर ठेवला. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तो नजराना उघडला. खरं तर आमच्यासारखा महाराज असता तर तो म्हणला असता एवढंच पाठवलं. पण ते जगद्गुरु तुकोबाराय होते. त्यांनी हातामध्ये एक कागद घेतला, एक पेन घेतला आणि लिहिण्याकरता सुरुवात केली. राजे, अहो तुम्हाला वाटत असेल आम्ही यानं सुखी आहोत, पण आम्ही सुखी कशानं आहोत? आम्ही जाने सुखे
राजे, अहो तुम्हाला वाटत असल की तुमच्या सोन्या नाण्यानं आम्ही सुखी होऊ, पण तुमचं सोनं आणि नाणं हे आमच्याकरता काय आहे? माती आहे. आम्ही कशाने सुखी आहोत माहिती का? मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ धारण करा, यानं आम्ही सुखी आहोत. पहा, जे जगद्गुरु तुकोबाराय दिल्यालाही घेत नाहीत, ते तुकोबाराय मागतील का? हो, मागतील का? नाही. कारण मागितल्या कुठं जातं? एकतर जिथं गरज आहे किंवा परंपरा आहे. आता आम्ही तुमच्याकडे मधुकरी मागतो का? कारण आम्हाला खायची गरज आहे. पण तुम्ही कधी आम्हाला मागितलं का जेवायला? मागितलं दादा नाही का? कारण तुमच्या घरी स्वयंपाक बनतो, तुम्हाला गरज नाही. पण तुकोबरायला काही गरज आहे का? नाही. तुकोबराय म्हणतात, अरे आम्ही या तिन्ही लोकाचे मालक आहोत, तिन्ही लोकाचे धनी आहोत. एवढंच नाही तर संपूर्ण जग ज्या मुक्तीच्या पाठीमागं लागलं, संपूर्ण विश्व ज्या रिद्धी आणि सिद्धीच्या पाठीमागं लागलं, ती रिद्धी आणि सिद्धी जगद्गुरु तुकोबरायाच्या घरी दासी आहे. म्हणजे गरज नाही. पण कधी कधी काय असतं, गरज नसते पण घरी परंपरा असते. आता नवरात्र आहे, आता काय असतं, गावातील सर्वात श्रीमंत घर आणि त्या घरामध्ये तुळजापूरच्या आईची परडी असते, बरोबर ना? मग आता होतं काय, घरातील जी महिला असते ते सुंदर अलंकार घालते, 15,000ची साडी घालते, हातामध्ये परडी घेते आणि घरोघर जाऊन काय करते? जोगवा मागते. गरज आहे का? मूठ पीठ जमा करायची गरज आहे का महाराज? गरज नाही, पण परंपरा आहे. मग जगद्गुरु तुकाराम महाराज, तुमची काय परंपरा आहे का हो? तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आमची परंपरा काय आहे? तर काही मागणं वडिलाची रीत जानत असो, वडिलाची जानत असो, वडिलाची रीत जानत असो, वडिलाची रीत. काही मागणे हे आम्हा अनुचित, 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 काही मागणे हे आम्हा अनुचित. वडिलांची रीत जानत असो, वडिलांची रीत जानत असो, काही मागणे हे आम्हा अनुचित, काही मागणे हे आम्हा अनुचित. वडिलांची रीत जानत असो, वडिलांची रीत जानत असो, काही मागणे हे आम्हा अनुचित, काही मागणे हे आम्हा अनुचित. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आमची परंपरा काय आहे? तर काही मागणं हे आम्हाला अनुचित आहे. आणि आपण जर पाहिलं तर व्यवहारामध्ये अगदी सामान्य लोक देखील आपली परंपरा मोडत नाहीत. एका गावामध्ये 2 भाऊ, सख्खे भाऊ गावचे पाटील होते. अगदी एवढे श्रीमंत, एवढे श्रीमंत. व्यंकट भाऊ, त्यांना जमीन किती असेल सांगा? हा, बर, दोघालाही 1,000 एकर जमीन. किती? तुम्ही म्हणताल महाराज एवढी असते का? कीर्तनामध्ये असते. 1,000 एकर जमीन. गावामध्ये 2-2 एकरचे दोघाचेही वाडे, मोठमोठाले आपले वाडे. पण मोठ्या पाटलाला एकही लेकरू नाही, पण गावातील सर्व मान मोठ्या पाटलाला. मोठे पाटील आल्याशिवाय गावातील कोणत्याही कार्यक्रमाला आरंभ नाही.
पण लहान्या पाटलाला 10 मुलं, पण 100 कौरवाची बरोबरी करणारी. एके दिवशी काय झालं, लहान्या पाटलाचे 10ही मुलं मोठ्या पाटलाकडे आले आणि म्हणले, दादा अहो गावातील सर्व मान तुम्हाला, तुम्ही गेल्याशिवाय गावातील कार्यक्रम चालू होत नाही. पण ऐका, इथून पुढे जो पोळ्याचा बैल मिरवण्याचा जो मान आहे तो तुमच्या लहान्या भावाला म्हणजे आमच्या वडिलाला द्या. मोठे पाटील म्हणले, अरे पोर हो, मला काय लेकरू बाळ नाही, मी गेल्यानंतर हा मान आपोआप तुम्हालाच येणार आहे. ते म्हणले, दादा तसं नाही, जर ह्या वेळेस पोळ्याचा मान जर आम्हाला नाही भेटला तर मग आम्ही पण पाहू. महाराज माणसं रुमणीच काढतात. पोळा 1 महिन्यावर आला आणि 1 महिन्यावर पोळा आल्यानंतर मोठ्या पाटलानं मुनिमजीला बोलवलं. म्हणले, मुनिमजी थोडं गावात जा, लहान्या पाटलाच्या वाड्यात जा आणि काय चर्चा चालू आहे हे तुम्ही पहा. मुनी हुशार होता. मुनी म्हणला, दादा अहो आताच लहान्या पाटलाच्या वाड्यातून आलोय आणि पाटलाच्या 10ही मुलांनी कुऱ्हाडीला धार लावून ठेवली आणि सांगितलंय की मोठ्या पाटलानं जर वेशीमधून बैल पुढे नेले की पुन्हा पाटलाला वापस आणायचं नाही. मोठे पाटील म्हणले, मुनिमजी भांडणं तर झाले नाही पाहिजे आणि आपला मान तर आपल्याला मिळाला पाहिजे, असा काय उपाय सांगा. मुनी म्हणला, दादा काही नाही, पोळा 2 दिवस राहिला म्हणताच आपण 2 दिवसांना अगोदरच बैल वेशीमधून मिरून घ्यायचे. पाटील म्हणले, अरे वेड्या, 2 दिवसांना अगोदर नाही तर पोळ्याच्या दिवशीच बैल मिरवण्याचा आमचा मान आहे, आमची परंपरा आहे. सांगायचा मुद्दा हा की सामान्य माणसं देखील आपली परंपरा मोडत नाहीत. या ठिकाणी तर जगद्गुरु तुकोबाराय आहेत, तुकाराम महाराज आपली परंपरा मोडतील का हो? ते म्हणतात, काही मागणे हे आम्हा अनुचित. आता उचित आणि अनुचित, अनुचित म्हटल्यावर उचित देखील असलं पाहिजे. आता पहा, पुरुषांना प्रश्न आहे, पत्नीनं पतीला साडी मागणं उचित का अनुचित हो? तुम्ही साडी आणल्या नाही कधी? जाऊ द्या, तुम्ही सांगा, पत्नीनं पतीला साडी मागणं उचित का अनुचित? हा बोला ना, बोला थोडं. उचित. ती 10,000ची मागायची, 5ची मागायची का 15ची हे तुम्ही ठरवायचे. पण आता पत्नीनं पतीला साडी मागणं हे उचित आहे, पण त्या बिचाऱ्यानं साडी आणून दिल्यावर ती साडी त्याच्याकडून धुवून घेणं उचित का अनुचित? हे काय अनुचित आहे. तसं भगवान परमात्म्याकडं संसारिक वस्तू मागणं हे अनुचित आहे, पण देवाकडं देव मागणं, देवाकडं संत मागणं हे मात्र उचित आहे. विठाला भागवतामध्ये अनेक मागणी आल्या आहेत, भरपूर. ज्यावेळेस भगवान परमात्मा कुंती मातेला म्हणतात, आत्या अगं तू काहीतरी माग ना, त्यावेळेस कुंती माता म्हणतात, हे भगवंता, अरे तुला द्यायचा असेल तर मला एकच गोष्ट दे. विपद संतून शश्वत तत्र तत्र जगद्गुरो दर्शनम भवतो दर्शनम यस्या द पुनर्भव दर्शनम. अरे जगद्गुरो, तुला द्यायचं असेल ना तर मला दुःख दे. का? अरे ज्या ज्या वेळेस जीवनामध्ये आमच्यावर दुःख आले, ज्या ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये विपत्ती आली, त्या त्या वेळेस तू आमच्या समोर उभा राहिलास आणि आज आम्हाला सुखाची प्राप्ती झाली तर तू आम्हाला सोडून चाललास. अरे दुःखामुळेच जर तुझी भेट होत असेल तर नकोय आम्हाला हे सुख. म्हणून कुंती मातेनं अलौकिक मागणी केली. काय केली? दुःख, विपत्ती मागितली. एक सुंदर श्लोक आहे, विपदो नैव विपदः संपदो नैव संपदः विष्णो विस्मरण विपदः विष्णो स्मरण संपदः. विपत्ती ही विपत्ती नसून भगवान परमात्म्याचं विस्मरण हीच विपत्ती आहे, आणि संपत्ती ही संपत्ती नसून भगवान परमात्म्याचं स्मरण हीच खरी संपत्ती आहे. म्हणजे अलौकिक अशा मागणी आहेत. ध्रुवाची मागणी आहे, प्रल्हादाची मागणी आहे, कामानाम हृदय सरोहम भवतस्तु ऋणेवरम. सुंदर मागण्या आहेत. तसं
जगद्गुरु तुकाराम महाराज देखील भगवान परमात्म्याकडे मागणी करतात की हे पंढरीनाथा, अरे माझ्या जीवनामध्ये एक योग प्राप्त झाला आहे, पण त्या योगाचा क्षम करण्याची सांभाळण्याची जबाबदारी तुझी आहे. पण महाराज, तो योग कोणता आहे हे अभंगाचं प्रथम चरण. वैष्णवा संगती सुखवाट जीवा, 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 वैष्णवा संगती सुखवाट जीवा. आणि कवी देवा काय देणे, आणि कवी देवा काय देणे, पायला उडे आपणी अजंदे, पायला उडे आपणी अजंदे, आणि कवी देवा काय आणि कवी देवा काय देणे, पायला उडे आपणी अजंदे, पायला उडे आपणी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, हे पंढरीनाथा, मी वैष्णवाच्या सानिध्यामध्ये राहिलो आणि त्यामुळं काय झालं तर मला आनंद प्राप्त झाला. पहा, आपण जर जगामध्ये पाहिलं तर आपल्याला कुठंही सुख दिसणार नाही. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी हरि के दास. ज्याला एक बायको तोही दुखी आहे, ज्याला दोन बायका आहे तोही दुखी आहे, ज्याला बायकोच नाही तोही दुखी आहे. तुम्ही म्हणताल महाराज तुम्हाला कसं माहिती, हे दुसऱ्याचा अनुभव नाही. सर्व ज्याच्याकडे पैसा आहे तोही दुखी, ज्याच्याकडे पैसा नाही तोही दुखी, ज्याला 10 एकर शेती तोही दुखी, ज्याला नोकरी आहे तोही दुखी, ज्याला नोकरी नाही तोही काय काय नोकरी लागायना म्हणून दुखी. म्हणजे सर्व दुखी आहेत. सुखी कोण असल तर फक्त वैष्णव आहेत. पण तुम्ही म्हणताल महाराज वैष्णव म्हणायचं कोणला, तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, विष्णुमय जग ज्याची दृष्टी विष्णुमय झाली आहे त्याला म्हणायचं वैष्णव. विठाला किंवा वैष्णव कोणला म्हणायचं, ज्याचे संपूर्ण प्रेम अवघी देवावरी माया. संसारावर प्रेम करणं ही आसक्ती आहे आणि देवावर प्रेम करणं ही भक्ती आहे. आणि देव म्हणतात, भाव का भूका हुमे भाव ही बस सार है, भाव से मुझको भजे तो भवशे बेडा पार है. किंवा थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. कारण भाव असल, भाव के बस में हे भगवान. भाव नसल तर निधिबन मधुबन लागत सब विरान. वर भाव होय तो जित देखू तित प्रगट होय भगवान. भावे विन नाही दयाची ते प्राप्ती, भावे विन नाही 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 दयाची ते प्राप्ती, भावे विन नाही दयाची प्राप्ती, भावे विन नाही दयाची प्राप्ती, भावे विन नाही दयाची ते प्राप्ती प्राप्ती प्राप्ती, भावे विन नाही 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 दयाची ते प्राप्ती, भावे विन नाही दयाची प्राप्ती, भावे विन नाही दयाची प्राप्ती. पुराणे बोलती ऐसी मात, पुराणे
पुराणांनी वर्णन केलं की भावाशिवाय प्रेमाशिवाय भगवंताची भेट नाही. भावे विन नाही तयाची ती प्राप्ती, हा, पुराणे बोलती ऐशी मात. सर्व पुराणांनी काय सांगितलं की भावाशिवाय भगवान परमात्म्याची प्राप्ती वैकुंठा जावया हे वाट गोमटी. ही वाट गोमटी. वैकुंठाला जायचं असेल तर खरा मार्ग कोणता आहे? तप नाही, जप नाही, अनुष्ठान नाही. खरा मार्ग कोणता आहे? तो म्हणजे भक्ती मार्ग. भक्ती मार्ग बहु भक्तिपंत बहु सोपा, पुण्य नागवेया पापा. खरा मार्ग कोणता असेल तर तो मार्ग म्हणजे प्रेम मार्ग आहे. पहा, आपलं जर प्रेम नसल, आपला जर भाव नसल तर देवामध्येही आपल्याला दगड दिसल. आणि जर आपला भाव असल, भाव होय तो पाषाणो मे प्रगट होय भगवान, भाव के बसमे हे भगवान. म्हणून प्रेम अतिशय महत्वाचं आहे. ज्याचं संपूर्ण प्रेम देवावर आहे त्याला म्हणायचं वैष्णव. विठाला आणि अशा वैष्णवाच्या मी संगतीमध्ये राहिलो आणि त्यांच्या संगतीमध्ये राहिल्यामुळं मला काय झाला? आनंद झाला. आता संगतीचे बरेच प्रकार आहेत. एक आहे कुसंगती, दुसरी आहे विसंगती, थोडं लक्षात ठेवत जा. आणि तिसरी आहे सत्संगती. आता पहा कुसंगती. कोळसा माहिती सर्वांना? कोळसा, जर कोळसा थंड गार असल आणि आपण जर तो हातामध्ये घेतला तर तो आपले हात काळे करतो. तोच कोळसा जर गरम असल आणि आपण हातामध्ये घेतला तर चटके देतो. म्हणजे त्याप्रमाणे वाईट माणसाची संगती तुम्ही कशीही करा, त्यानं दुःखच प्राप्त होणार. तुम्हाला हिरा माहिती ना? हिरा एवढा टणक असतो, एवढा टणक असतो. जर आपण हिरा घेतला आणि लोहाराच्या दुकानामध्ये गेलो, आता लोहाराच्या दुकानामध्ये काय काय असतं? गाडगे असतात, एक चाक असतं, चिखल तुडवलेला असतो, बरोबर ना? ते कुंभाराचं दुकान असतं का? मग काय असतं? आयरन असते, एक हातोडा असतो. पहिल्या काळामध्ये ते भाते असायचे, आता जर एक मशीन निघाली. आपण लोहाराच्या दुकानावर गेलो आणि तो हिरा जर ओरिजिनल असल आणि तो हिरा जर आपण त्या आयरनीवर ठेवला आणि त्या हिऱ्यावर जर आपण घणाचा घाव दिला, जो हिरा फुटला तो डुप्लिकेट. आणि जर ओरिजिनल हिरा असल तर तो हिरा कुठं घुसतो? आयरनीमध्ये घुसतो. त्याला म्हणायचं हिरा. हिरा ठेविता आयरनी, वाचे मारिता जो तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. तुम्ही म्हणताल महाराज येडाच दिसायला. अरे एवढा अनमोल हिरा आणि त्या आयरनीमध्ये अडकायला काढायचा कसा? हिरा हिरा कणी काढी आयरनातून, काढी आयरनातून, काढी आयरनातून. हिरा हिरा कणी काढी आयरनी, काढी आयरनी. हिरा हिरा कणी, हिरा हिरा कणी काढी आयरनातून, काढी आयरनातून, काढी आयरनातून. एक हिरकणी असते. हिरकणी माहितीये का? जर हिरा त्या आयरनीमध्ये अडकला तर नुसतं हिरकणीला हिऱ्याच्या, तर हिरकणीला पाहून हिरे काय? हिरकणीला पाहून हिरे बाहेर येतात. म्हणजे एवढा टणक हिरा, हिऱ्याला जर म्हणजे घन